ज्या वेळेस आपण विवाह सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी जातो त्यावेळेस तिथे लग्न पत्रिका असते, ही निमंत्रण पत्रिका असते. पण ही निमंत्रण पत्रिका आपण सोबत ठेवायची, पोडियमवरती ठेवायची. एक सूत्रसंचालक म्हणून आपण जर तिथे जाणार असेल, मान्यवर पाहुणे मंडळींचं स्वागत करणार असेल, तर तिथे आपल्याला ती पत्रिका अपेक्षित आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे पत्रिका नसते, कार्यमालक सुद्धा आणायला विसरतात. मग आपण आवर्जून ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे तर त्यांना सांगायचं की कार्यालयावरती येत असताना पत्रिका सोबत घेऊन यायची. आलं लक्षात? त्याचं कारण काय होतं की आपल्याला तिथे नववधूवरांची नावे दिसतात. त्याच्यानंतर त्यांचा जो परिवार आहे, आता फॉर एक्झाम्पल इथं दातखिळे परिवार आणि काळे परिवार तिथं दिसतंय, आणि आपल्या ज्या काही नोट्स आहेत किंवा आपल्याला ज्यांचे नाम, ज्या मान्यवर पाहुणे मंडळींचा नामोल्लेख करायचा आहे त्यांची ही अशा पद्धतीने लिस्ट असते तिथं. मग ते कोण देतं आपल्याला? तर ते कार्यमालक देत असतात. मग ती एका बाजूला ठेवायची, पत्रिका एका बाजूला ठेवायची. मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा काही पाठ करून बोलायच्या असतात का तिथे? तर अजिबात नाही. आपल्याला काय करायचंय, शेजारी पत्रिका पाहायची आणि इकडे जी मान्यवरांची यादी आहे ती पाहायची. फॉर एक्झाम्पल आता इथे दातखिळे आणि काळे परिवाराच्या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय श्री राजेशजी कोकणे साहेब, माननीय आदित्यजी काळे साहेब, सन्माननीय रामदासजी बारवे साहेब, आदरणीय विलासजी कोकणे साहेब. आता जर एवढी मोठी लिस्ट असेल तर पूर्ण आपण स्टार्ट टू एंड पर्यंत नावं घेत बसायची नाही. एक 4-5 नावं झाल्याच्या नंतर जोड शब्द असतात पुढच्या मान्यवरांच्या नावांच्या यादीला. मग काय म्हणू शकतो तिथं? त्याचप्रमाणे, सोबतच, दरम्यानच्या कालावधीमध्ये, तसेच, समवेत, हे जे शब्द आहेत ते आपण बोलायचे. 4 नावं झाली, एक शब्द, त्याचप्रमाणे, पुन्हा 4 झाली, सोबतच, पुन्हा 4-5 नावं झाली, दरम्यानच्या कालावधीत, पुन्हा 4-5 नावं झाली, समवेत. अशा पद्धतीने बोलून आपण ती यादी पूर्ण करू शकतो. आणि पूर्ण यादी वाचत असताना काय अशी कंटिन्युअसली नाही वाचायची, जसं मी आता सांगितलं तसंही आपण घेऊ शकतो. पण इथे आपण म्हणू शकतो की सुरुवातीला दातखिळे आणि काळे परिवाराच्या विनंतीचा मान राखून उपस्थित असलेले सन्माननीय ही 4 नावं. त्याच्यानंतर पुन्हा म्हणू शकतो की आज या ठिकाणी अंजली मंगल कार्यालयामध्ये संपन्न होत असलेल्या या मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं, बरं का आवटे मॅडम, वरराजे चिरंजीव अक्षय आणि वधू राणी चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी अपर्णा यांना अक्षतरूपे आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असलेले मग पुन्हा 4 नावं येते लक्षात. मग त्याच्यानंतर पुन्हा ही 8-10 नावं झाली की मग पुढची नावं घेत असताना एखादी चारोळी तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं पडता पावले, बोला. पडता पावले तुमची शोभा वाढे मंडपाची, पडत माथ्यावरती अक्षदा तुमच्या आशीर्वादाची. आणि हेच अक्षतरूपी आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असलेले सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि कृषी क्षेत्रातील सर्वच मान्यवर पाहुणे मंडळी येथे उपस्थित राहिलात. आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. आता इथं दोन्ही परिवाराच्या, आपण दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत असं म्हणू शकतो. किंवा दातखिळे परिवार आणि काळे परिवार परिवारातील कार्यमालकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो, करते, अशा पद्धतीनं घेऊ शकतो. येते लक्षामध्ये? हा. आता काय करायचंय, तुम्ही जे डायलॉग बोललात आता, पडता पावले तुमची शोभा वाढे मंडपाची, हा, तर ते बोलताना आहे ना शब्द चुकीचा बोललात तुम्ही थोड्या वेळापूर्वी. मंडपाची असं आलं पाहिजे ते. म्हणजे पडता पावले तुमची शोभा वाढे मंडपाची, पडोत माथ्यावरती अक्षता तुमच्या आशीर्वादाची. अगदी हँड मुवमेंट पण त्यावेळेस झालं पाहिजे. येते का लक्षामध्ये? जरा मला घेऊन दाखवा आता. एकदा काय करायचं, ही 4-5 नावं घेत असताना परिवाराचा नामोल्लेख करा आणि पुन्हा 4-5 नावं कंप्लीट झाल्यानंतर पुढची घेत असताना नववधूवरांचं घ्या. त्याच्यानंतर मग पुन्हा 8-10 नावं झाल्याच्या नंतर घेत असताना एखादी चारोळीमध्ये टाका. येस, आवाज असा कणखर आणि दणकट आला पाहिजे. दातखिळे आणि काळे परिवाराच्या विनंतीचा मान ठेवून उपस्थित असलेले सन्माननीय राजेशजी कोकणे साहेब, सन्माननीय आदित्यदादा काळे, सन्माननीय रामदासदादा बारवे, सन्माननीय विलासजी कोकणे, सन्माननीय सुनीलदादा बारवे, सन्माननीय माजी सरपंच सुनीलदादा जाधव, सन्माननीय युवा नेते निलेशदादा वळसे पाटील, सन्माननीय निलेश शेठ टाहुरे कॉन्ट्रॅक्टर, आपणही उपस्थित राहिलात. आपल्या हे दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय संतोष शेठ टाहुरे, माननीय विजयदादा बारवे, माननीय गणेशदादा घोडेकर, सन्माननीय किशोर शेठ डोके,
सन्मान्य कुंडलिक दादा भोर, सन्मान्य निवृत्ती शेठ भोर, सन्मान्य राकेशजी सोनवले, माननीय अजितदादा काळे, सन्मान्य तुम्हाला थांबवतोय. तुम्ही कसं बोलताना करताय बंद नका करू माहिती की सन्माननीय किशोर शेठ डोके, सन्माननीय कुंडलिकजी भोर, सन्माननीय निवृत्ती भोर, माननीय राकेशजी सोनवणे. ते जर गॅप पडतो ना नाव आणि आडनाव त्याच्यामध्ये गॅप नाही पडून द्यायचा. तर असं एकदम फ्लो मध्ये नाव आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल अजा मंगलमय सोहळ्याच्या निमित्तानं दरम्यानच्या कालावधीमध्ये उपस्थित असलेले माननीय कुंडलिक शेठ भोर, आदरणीय निवृत्ती दादा भोर, सन्माननीय राकेशजी सोनवणे, सन्माननीय अजितदादा काळे, त्याचप्रमाणे युवा नेते आदरणीय शिवाजी शेठ बोराडे, सोबतच माननीय संदेशजी गावडे, माननीय आतिशजी गावडे, सन्माननीय विनोददादा बाग असं घ्यायचं. माननीय विनोदजी बाग असं नाही, माननीय विनोददादा बाग असं फ्लुएंट मध्ये आलं पाहिजे. आणि काय करायचं, माननीय विनोददादा बाग. सगळ्यांनी लक्षात घ्या, पहिल्यांदा यादी वाचून घ्यायची. कारण कुणाचं अक्षर कसं असतं, कुणाचं अक्षर कसं असतं, बरोबर ना. आपल्याला जर लक्षात आलं नाही, आपण फ्लो मध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो, 3-4 नावं झाली आणि एखादं 5वं नाव असेल की ज्याचं अक्षर आपल्याला लक्षात येत नाही, ते नाव काय लिहिले ते लक्षात येत नाही, मग आपण त्या ठिकाणी अडखळतो. मग अडखळल्यामुळे आपला जो फ्लो येतो तो तुटतो. येते लक्षामध्ये. मग कुठेतरी तिथे आपलाच तो एक मायनस पॉइंट ठरतो. आपल्याला कुणी तिथे येऊन बोलणार नाही किंवा काही नाव ठेवणार नाही. पण काय होतं, आपणच आपल्या कामात कुठेतरी कमी पडलो अशी आपल्या मनामध्ये भावना निर्माण होते. म्हणून कोणती चिठ्ठी असो, म्हणजे इथं बऱ्याच चिठ्ठ्या आहेत, ही अशी असेल किंवा अगदी छोट्या छोट्या चिठ्ठ्या असतील, त्या अशा पद्धतीने पानावरती लिहून दिलेले असतील, छोट्या पेजवरती लिहून दिलेल्या असतील किंवा या पद्धतीच्या चिठ्ठ्या असतील. आता तुम्हाला हे नववधूवरांचा नामोल्लेख करून पहिल्यांदा त्यांचं जे आडनाव आहे परिवाराचा नामोल्लेख केला. आता नववधूवरांचा नामोल्लेख करायचा आणि मग ही नावं घ्यायची तुम्हाला. घ्या. आजचे वरराजे चिरंजीव अक्षय आणि वधुराणी चिरंजीविनी सौभाग्य सकल कांक्षिणी अपर्णा यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय ईश्वरदादा शेठ, माननीय ईश्वरदादा सईद, माननीय शंकर हरिचंद्र सईद, माननीय संतोषदादा सईद, सन्मान्य आदित्यदादा घुले, सन्मान्य धनेश चासकर, माननीय संकेतदादा इचके, सन्मान्य केतनजी थोरात, माननीय गणेशदादा पटवळ, सन्मान्य तुषेरजी चासकर, सन्मान्य नंदकुमार सोनवले, आपणही या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपलंही समस्त दातखेळे आणि समस्त काळे परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य तुषारदादा चासकर, त्याचबरोबर माननीय नंदकुमार डोंगरे, सन्मान्य नक्षत्रदादा गावडे, सन्मान्य अमरदादा थोरात, सन्मान्य अक्या शेठ थोरात, सन्मान्य बंद नका करू. हा होत ते, पण बंद नाही करायचं. माझ्यासोबत बोला, रिपीट माझ्यासोबत बोलायचं. आता तुम्ही इथं काय म्हणलात की वरराजे चिरंजीव अक्षय आणि वधुराणीची सौका अपर्णा यांच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असं बोललात का नाही. मग याच्यापेक्षा वेगळे आपण बोलू शकतो काय, की आजचे यजमान वरराजे चिरंजीव अक्षय आणि वधुराणी चिरंजीवी सौभाग्य सकल कांक्षिणी अपर्णा यांच्या मंगलमयी सोहळ्याच्या निमित्तानं उभयतांना अक्षतांच्या माध्यमातून आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असलेले सन्माननीय ईश्वर शेठ बाळशीराम सईद. बोला माझ्यासोबत आणि आवाज मोठा काढा, माईक पकडा. हा बोला ना, तुम्ही बोलताय ना सर. सन्माननीय ईश्वर शेठ बाळशीराम सईद, सन्मान्य ईश्वर शेठ बाळशीराम सईद, आदरणीय हरिश्चंद्र दादा भीमाजी सईद, आदरणीय हरिचंद्र दादा भीमाजी सईद, त्याचप्रमाणे सरपंच माननीय संतोष शेठ सईद, त्याचप्रमाणे सरपंच संतोष दादा सईद, आदरणीय आदिनाथ दादा घुले, आदरणीय आदिनाथ दादा घुले, माननीय धनेश शेठ चासकर, माननीय धनेश शेठ चासकर, सन्माननीय संकेत शेठ इचके, सन्मान्य संकेत शेठ इचके, सन्माननीय केतनजी थोरात, सन्मान्य केतनजी थोरात, आपण देखील उपस्थित. आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आपलंही दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आता इथपर्यंत घेतलं ना, आता कंटिन्युअसली ते स्टार्ट टू एंड पर्यंत वाचत जायचं नाही. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की त्याचप्रमाणे दरम्यानच्या कालावधीत उपस्थित असलेले, बोला.
त्याचप्रमाणे दरम्यानच्या कालावधीमध्ये उपस्थित असलेले सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींचं सर्वच अतिथी मान्यवर पाहुणे मंडळींचं दातखिळे परिवार आणि काळे परिवाराच्या वतीने दातखिळे आणि काळे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मनपूर्वक स्वागत. ज्या मान्यवरांचा सन्मान बाकी आहे ज्या मान्यवरांचा सन्मान बाकी आहे त्या मान्यवर पाहुणे मंडळींना विनंती असेल, त्या मान्यवर पाहुणे मंडळींना विनंती असेल, कृपया आपण विवाह मंचाकडे उपस्थित राहून कृपया आपण विवाह मंचाकडे उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच जे मान्यवर पाहुणे मंडळी तसेच जे मान्यवर पाहुणे मंडळी भोजनाचे बाकी आहेत भोजनाचे बाकी आहेत त्यांना विनंती असेल, आपण सर्वांनी भोजन कक्षामध्ये उपस्थित राहून सुरुची अशा भोजनाचा आस्वाद घ्यावा. सुरुची अशा भोजनाचा आस्वाद घ्यावा. ही नम्र विनंती. ही नम्र विनंती. ओके.